परिश्रमातून सरकारकडे अनेक वेळा मागणी आणि निवेदन करून या भागातल्या शेतकऱ्यांना भरीव अशा प्रकारची मदत मिळाली पाहिजे ही भूमिका भैयांनी घेतली आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून भरीव अशा प्रकारची मदत माननीय भैयासाहेबांनी मिळवून दिली आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। त्याचबरोबर या कारखान्याचे चेअरमन आणि सर्वेसर्वा बोत्रे पाटील यांनी हा कारखाना 12 वर्ष बंद असताना सुद्धा 12 वर्षानंतर सुरू झाला कारखाना आणि या कारखान्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण आली नाही। शेतकऱ्यांचं बिल वेळेवर असेल, कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर असेल आणि शेतकऱ्यांचा भूस सुद्धा वेळेवर घालून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आनंद देण्याचं काम मान्य बोत्रे पाटलांनी केलेलं आहे आणि म्हणून दोन शेतकऱ्यांच्या वतीनं या दोन्ही मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे। मी अशोक घुगे आणि गुणवंत सोनाळेंना विनंती करतो की भैयासाहेबांचा सत्कार काठी आणि घोंगडी देऊन त्यांचा सत्कार करावा। ते खरं तर शेतकऱ्याचं प्रतीक आहे, शेतकऱ्याचं प्रतीक घेऊन शेतकऱ्याच्या नेत्याचा या ठिकाणी सत्कार करावा अशी विनंती करतो। अशोक घुगे आणि गुणवंत सोनाळे। ओंकार ग्रुपचे चेअरमन यांचाही अशाच प्रकारचा सत्कार शेतकरी बांधवांच्या वतीने केला जाणार आहे। ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून गणपत सोनाळेंना विनंती आहे की ते आपण मान्य बोत्रे साहेबांचा सत्कार करावा। यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बालकेश्वर कारखान्याचे चेअरमन आणि कर्नाटक येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय प्रकाशजी खंडे साहेबांचाही सत्कार केला जाणार आहे। या ठिकाणी सचिन मांदे साहेब जनरल मॅनेजर आणि मुख्य शेतकरी अधिकारी आपेट साहेबांना विनंती आहे की त्यांनी मान्य खंडे साहेबांचा सत्कार करावा।
यानंतर कारखान्याचे सर्व सन्मान्य संचालक, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांचं मी सर्वांच्या वतीनं शब्दसुमनानं आपलं स्वागत करतो आणि कार्यक्रमाला आपण रीतसर सुरुवात करूया. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ओम राजेंचाही या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. जगताप साहेबांनी सोमवंशी साहेबांना विनंती केली त्यांचा सत्कार करा. यानंतर या कारखान्याचे चेअरमॅन आणि ओंकार शुगर चे सर्वेसर्वा आदरणीय बोत्रे पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि उपस्थित शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं. आदरणीय बोत्रे पाटील. आज कर्मयोगी माननीय डॉक्टर शिवाजीराव निलंगेकर पाटील सहकारी साखर कारखाना लीज ओंकार शुगर साखर कारखाना तिसरा गळीत हंगामचा शुभारंभ आज रोजी संपन्न झाला असं मी ओंकार कारखान्यातर्फे जाहीर करतो. आपण या व्यासपीठावरील आमच्या मातातुल्य माननीय माजी खासदार रुपाताई निलंगेकर पाटील आमचे मित्र आणि या विधानसभा संघातील मान्य समजभाई पाटील निलंगेकर आणि प्रकाशजी खांडे, बालकेश्वर शुगरचे चेअरमन आणि भारतीय जनता पार्टी कर्नाटकच्या नेते आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या भागातील सर्व शेतकरी, माझे कामगार वर्ग, व्यापारी बंधू आणि ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार या सर्वांचं ओंकारतर्फे मी मनस्वी आभार मानतो. ज्या 2 गळीत हंगाम आपण सर्व शेतकऱ्यांनी ओंकार शुगरला किंवा आपल्या शिवाजी पाटील निलंगेकर साखर कारखान्याला ऊस देऊन ज्या पद्धतीने सहकार्य केलं, तसंच यापुढे असं सहकार्य करून या भागातील संजीवनी किंवा संभाजीभाई हक्कांचा श्रद्धास्थान असणारे कारखाना याच्यात असंच वाढीव योगदान आपण द्यावं. गेल्या वर्षी आपण 2950 रुपये बाजार दिलेला आहे. मोफत साखर दरवर्षी आपण देत आहे. आपल्याकडे डिस्लरी नाही, कोजन नाही, गव्हर्नमेंटचे बरेचसे धोरणं अजून आपल्याला साखर कारखानदारी व्यवस्थित नाही. त्याबद्दल भैया तुम्हाला सांगतील. पण मी एवढंच तुम्हाला सर्वांना सांगतो की आपण जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे म्हणजे बाजारभाव देण्यात, कोणत्याही ऊसाचं बद्दल वजन काट्याविषयी आपण सगळ्यांना सांगतो की तुम्ही रोज वजन काटा करा, कुठून पण वजन काटा करून आणा आणि कितीदा पण करा. पण त्या वजन काट्यामध्ये कधीही म्हणजे जोपर्यंत भैया आम्ही हा कारखानदारीत आहे तोपर्यंत कधीही वजन काट्यात किंवा शेतकऱ्यांच्या आम्हाला बाजार नाही देता 50 रुपये आम्ही कमी देऊ, पण कधीही कोणत्याही शेतकऱ्याचे जे कष्ट आहे, रात्रंदिवस कष्ट करून जे ऊस उत्पादक करतोय त्याच्याही कधी काट्यात किंवा मापात कधी आमच्याकडून किंवा भैयांकडून कधीही पाप होणार नाही याची मी सर्वांना ग्वाही देतो. कारखानदारीमध्ये आज ओंकार ग्रुप महाराष्ट्रामध्ये 15, कर्नाटकमध्ये 2, 17 कारखाने, दिवसाला 1,10,000 क्रशिंग, 20 लाख डिस्लरी आणि 240 मेगावॅट कोजन दिवसाचं अशा प्रकारे भारतामध्ये आज रोजी सगळ्यात मोठा ग्रुप शुगर कारखान्यामध्ये झालेला आहे. ह्या पुण्यामध्ये माझे कुटुंबीय तसेच माझे हक्का म्हणजे माझ्या आईप्रमाणेच हक्का भैया आमचे अरविंद भैया यांचं सहकार्य, जबरदस्त सहकार्य, म्हणजे ते कुठेही दिसत नसले तरी त्यांचं सहकार्य प्रचंड असतं. आणि
या पद्धतीने आपण हा कारखाना चालवत आहोत. यापुढे हा कारखाना लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक आदर्श कसा करता येईल याच्यासाठी मी 100% भैया मी सर्वजण प्रयत्न करेन. आमची एकच मागणी आहे की शेतकऱ्यांनी घाई न करता थोडंसं थांबलं पाहिजे. प्रत्येकाचा ऊस आम्ही 100% नेणार आहोत, पण एकाच दिवशी सगळ्यांचा ऊस जाणार नाही. त्यामुळे थोडं थांबवून आपल्या कारखान्यामध्ये जास्तीत जास्त ऊस कसा देता येईल हे सर्व शेतकऱ्यांनी यावर्षी देखील आम्हाला मदत करावी. आणि जास्त काही न बोलता एवढे बोलून माझे 2 शब्द मुद्दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण म्हणालात ते खरं आहे की आपल्याला एक वेगळा आदर्श अशा प्रकारचा या कारखाना क्षेत्रामध्ये निर्माण करायचे आहे आणि तो आदर्श निश्चितपणाने तुम्ही निर्माणही केलेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याची दिवाळी अतिशय आनंदाची आणि गोड जावी यासाठी 200 रुपयाचा हप्ता आपण दिला आणि शेतकऱ्याच्या मनामध्ये नवचैतन्य आलं. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातला कदाचित एकमेव असा कारखाना असेल की जो कारखाना शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप करतो आणि तीही आदर्श आपण या एकूण सर्वच कारखानदारांच्या समोर दिलेला आहे. आणि म्हणून आपलं त्या बाबतीत धन्यवाद करतो. आणि यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय प्रकाशजी खंडे साहेबांना विनंती आहे त्या आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा द्या. आज के ओमकार शुगर फैक्ट्री के जो कृषि का जो पूजा और बॉयलर की पूजा, इस पूजा के कार्यक्रम के उद्घाटक हम सभी के ताई बहन जी रूपाते बहन जी के चरणों में साष्टांग नमस्कार करते हुए आज के इस कार्यक्रम के कर्ता धर्ता, उसके साथ साथ हमारे भाई मंत्री, इस क्षेत्र के आमदार संभाजीराव पाटिल साहब और ओमकार शुगर्स के ग्रुप के चेयरमैन बाबूराव धोत्रे पाटिल साहब और ओमकार पाटिल जी और बाजार समिति के अध्यक्ष सुकुमार चिंचुनसुरे जी, औराज के अध्यक्ष, औराज बाजार समिति के अध्यक्ष नरसिंह साहब, बिरादर साहब, माजी जिला पंचायत के सदस्य नागनाथराव बगदुरे जी और सभी मंच पर उपस्थित और सामने सभी उपस्थित आए हमारे किसान भाई बंधु और सभी कर्मचारी भाई बंधु, आप सभी को इस कारखाने का आज का उद्घाटन का जो क्रशिंग का जो चालू हुआ, सभी को शुभकामनाएं देते हुए मुझे बड़ी खुशी होता है. संभाजीराव पाटिल साहब बहुत अच्छे क्या है सोच के समझ के ढूंढ के जो हमारे ओमकार पाटिल जी को इधर लाए हैं, ओमकार ग्रुप को लाए हैं. मैं सुनता था बहुत सालों से ये फैक्ट्री बंद था, मेरे हिसाब से 10 साल से बंद था, 10-12 साल से. 12 साल से बंद हुआ फैक्ट्री कैसा चालू करते, क्योंकि हम भी उधर फैक्ट्री भालके से चला रहे थे, हमको भी उसके सभी मालूम हो रहा था. 12 साल बंद होने से फैक्ट्री 1 साल तो नहीं 2-3 साल तो लगेगा बोलकर ऐसा मैं सोच के ऐसे अंदर हमको मालूम होता था. लोग हमारे पास भी इधर के उधर आते थे. मगर तारीफ करना उनका हमारे बाबूराव पाटिल साहब, आपने सुना मेरे हिसाब से 1.5 साल के 1 साल के अंदर फैक्ट्री जो चालू किए, जितना फैक्ट्री चालू हुआ उतना किसानों को अच्छा, कितना फैक्ट्री बंद हुआ उतना किसानों को बहुत बड़ा समस्या है. मैं जब दूसरा बार आमदार था, एमएलए था बाल्की क्षेत्र के, तो हमारे पास तीनों शुगर फैक्ट्री कांग्रेस के हाथ में थी. इधर पॉलिटिक्स का बात नहीं मगर हकीकत का बात बता. वो क्या करे, गन्ना ज्यादा रहने से उन्होंने क्या है किसको लेना नहीं लेना, जो गन्ना दिए सो लोगों का तो गन्ना लिए ही नहीं, नए लोगों का गन्ना लेना, बाद में गन्ना पूरा क्रशिंग नहीं हुआ. मेरा ही क्षेत्र में 14 लोगों का आत्महत्या हुआ किसानों का. मुझे इतना तकलीफ हुआ, मैं उधर उमरगा को भी देने की कोशिश किया और मुंडे साहब के पास भी देने की कोशिश किया मगर नहीं गया, क्योंकि हर तरफ गन्ना ज्यादा था. उसके वास्ते ओमकार शुगर्स के चेयरमैन बाबूराव धोत्रे पाटिल जी जो 17 फैक्ट्री जो चला रहे हैं, फैक्ट्री सब लोग अपने वास्ते करते हैं, मगर ये जो अग्रो बेस्ड फैक्ट्री जो शुगर फैक्ट्री है बाबूराव साहब, ये फैक्ट्री किसानों को भी बहुत बड़ा फायदा होता है. इसकी वजह से सरकार को भी बहुत ज्यादा क्या जीएसटी सब पैसा मिलता है. आपको कितना मिलता मुझे मालूम नहीं, क्योंकि आप तो 17 फैक्ट्री चला रहे हैं, मगर मैं तो परेशान था. क्यों बोले तो हम गन्ने का पेमेंट 2-2, 3-3, 4-4 महीने नहीं दे सका मैं, मगर आपका जो पेमेंट देखा आपके
मुखस्थिति नहीं कर रहा हूं मैं, आप 2950 करना भालके तालुका बसरकांड तालुके में आपका पैसा आया है, वो देख के मैं बोला फैक्ट्री भालके सर हम चलाना ठीक नहीं बोल के संभाजीराव पटेल साहब को हम जाके रिक्वेस्ट करें हमारे साढ़े साहब को पकड़ के क्या भी करो बोलो फैक्ट्री उनको चलाओ, क्योंकि मैं फैक्ट्री लगाया था किसान का आत्महत्या देख के, किसानों को समस्या देख के फैक्ट्री लगाया था, मगर मेरे हाथ से उतना आपको जो रेट दे रहे थे, आपको जो भी सुविधा दे रहे थे हमसे नहीं हो रहा था, तो भालकेश्वर के लोग उधर के लोग आपको इतना ऐसा देख रहे कि 2950 जो रेट उधर आया है हमारे पास सभी किसान लोग साहब आप जो फैक्ट्री दिए है बाबूराव पटेल साहब को बहुत अच्छा किया बोलकर मतलब हमारे भाइया भी बोल रहे हैं, हमारे सभी दोस्त बोल रहे, किसान बोल रहे, क्योंकि किसान का समस्या बहुत बड़ा समस्या है। किसान पूरा गन्ना क्या है उन्होंने पूरा 12 महीना गन्ना उसको क्या है सब देख के रेखदेख करके पानी छोड़ के पैसा डाल के बाद में फैक्ट्री को जाना, फैक्ट्री को नहीं गया तो बहुत बड़ा समस्या है। मेरा पास कम से कम हजारों किसान 2005-6 साल में कट करके जलाए, उनको खेत के बाहर फेंक दी। मैं उधर दूसरा बार एमएलए था, सरकार को मैं विनती किया, कुमार स्वामी मुख्यमंत्री थे, मैं कितना पैसा दिया, वो तो हेक्टर को 10,000 दी, वो किस कट करके खेत बाहर डालने को भी गन्ना उतना पैसा बस नहीं होता। ऐसा समस्या आज बहुत समस्या था, ये समस्या देख के हमारे जो संभाजीराव पटेल साहब बहुत करेक्ट आदमी को ढूंढ के लाके बहुत अच्छा ग्रुप को लाके इधर भी अच्छा हो गया। बलराज 10 साल का बंद होने फैक्ट्री चालू करे, अभी 4था सीजन चालू है। भगवान जो किसान का सेवा करते हैं तो उसका बराबर हमको क्या आशीर्वाद मिलता है बाबूराव पटेल साहब, संभाजीराव पटेल साहब, क्योंकि मैं भी मरते मरते बच गया हूँ। 2018 में कोई डॉक्टर नहीं बचता बोल करने वाला, मुझे किसान का आशीर्वाद से मैं बचा हूँ, क्योंकि मैं किसानों को 2005-6 का जो हालत देख के मैं फैक्ट्री लगाया। हमारे पास भालकेश्वर लगने के बाद गन्ना सबका जा रहा था, अब इस साल और गन्ना ज्यादा है। इधर महाराष्ट्र कैसा पता नहीं, हमारे पास सब लोग क्या है प्लांटेशन डबल किए। वैसा समय पे आप आके भालकेश्वर फैक्ट्री चलाने का जो आप लिए और ये जो फैक्ट्री देख के मुझे बहुत खुशी हुआ। 4था साल ये ट्रेचिंग और आपका उसमें किसान लोग सब खुश है, ये देख के कुछ किसान खुश हो तो भगवान खुश। उसके वास्ते किसान का आशीर्वाद हम सभी को होना चाहिए। ये सेवा जो हो रहा है ये सेवा बहुत अच्छा सेवा कर रहे हैं। संभाजीराव पटेल साहब को विशेष विनती करते हुए, कर्नाटक में कांग्रेस सरकार है, महाराष्ट्र में बीजेपी सरकार है, हमारे मुख्यमंत्री हेलीकॉप्टर से आके देख के गए, अभी तक एक पैसा भी नहीं दिया, सैंक्शन भी नहीं करे। पर आपके मुख्यमंत्री संभाजीराव पटेल साहब का परिश्रम से, एफर्ट से उनको पूरा क्या है जमीन पे लाए, खेत बताए, पानी बताए, ये ताकत क्या है संभाजीराव पटेल साहब का, उसका पीछे आपका आशीर्वाद है। यही आशीर्वाद संभाजीराव पटेल साहब को हमेशा रहना चाहिए। आगे चल के संभाजीराव पटेल साहब कम से कम डिप्टी सीएम का, क्योंकि ऑलरेडी मंत्री बने चुके हैं, डिप्टी सीएम को उनको भगवान ने देना चाहिए, पार्टी ने देना चाहिए। तो विनती करते हुए, प्रार्थना करते हुए मेरा बातें समाप्त करता हूँ। जय हिंद, जय कर्नाटक। धन्यवाद साहेब। कारखाना हा केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा सेवा झाली पाहिजे आणि सेवेच्या भावातून गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे आमचे नेते आदरणीय भैयासाहेबांना विनंती आहे की आपण आम्हाला मार्गदर्शन करा। आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या उपस्थित आदरणीय अक्का, त्याचसोबत आपल्या शेजारचे आणि आपल्या सर्वांशी परिचित भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकचे नेते माननीय प्रकाशजी खंड्रे साहेब, ज्यांनी म्हणजे सर्वात अधिक परिश्रम, सर्वात अधिक मेहनत कारखाना व्यवस्थित चालण्यासाठी आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न केले। ते माननीय ओंकार ग्रुपचे अध्यक्ष माननीय बाबूरावजी बोत्रे साहेब, त्याचसोबत व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय बोत्रेताई, आमचे माननीय बगदुरे साहेब, माननीय सभापती माननीय नासिक मामा, त्याचसोबत शिवकुमारजी चिंचुनसुरे साहेब सभापती, परत पाटील साहेब आमचे साकोरचे, जय संजयजी दोरवे, सदाशिव पाटील सभापती, मिलिंदजी लातुरे, सर्वच उपस्थित मान्यवर, समोर असलेला सर्व शेतकरी वर्ग, सर्व कामगार वर्ग,
या कारखान्याचे सर्व व्यवस्थापक असलेले सर्वच मंडळी, खरं तर सब आपको मराठी आता मेरे को पता है, लेकिन मी मराठीतच व्यवस्थित सांगतो की एक दिवस होता आपल्या मागच्या 1-2-4 वर्षापूर्वीचे काही दिवस आपण कसं लवकर विसरतो. आता कोविड सारखं संकट येऊन गेलं, आपण विसरलो. कोविडच्या काळात कसं राहत होतो आपण की कुठेही हात लागले की आपण सॅनिटायझर घ्यायचो, स्वच्छता राहायचो. प्रत्येक गोष्टीला स्वतःच्या तब्येतीला एवढी सांभाळायला आता आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायचं. जेवणात काळजी, आहारात काळजी, सकाळ सकाळी आपण ते ब्रिदिंग एक्सरसाइज करायचो, थोडं जगायचो, सगळ्या गोष्टी करायचो. आता कोविड गेलाय आणि आज आपण कसं राहतोय की आता आपल्याला मरणच नाही तसंच वागतोय. आजचं जीवन बघा ना कसं आपण एकदम अशा एवढं बिंदासपणे आता आपलं जीवन चाललंय की काहीच काळजी करायची गरज नाही. जुने दिवस, अडचणीचे दिवस कधी विसरायला. कोविडच्या काळात जसं आपण स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायचो, तसंच आज जर आपण त्याच पद्धतीने आपल्या तब्येतीची जर काळजी घेतली तर आपलं आयुष्य वाढणार आहे, चांगलं आयुष्य आपल्याला मिळणार आहे. तसंच साखर उद्योगामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक अडचणीचा प्रसंग होता, अडचणीचा काळ होता. इथं बसलेले सगळे मी सर्वांचे चेहरे बघून सांगू शकतो त्यांनी माझ्याकडे कितींदा आले होते. रमेश पाटील बरोबर आहे का नाही, अण्णा बरोबर आहे का नाही, साहेब हा शेतकरी यांनी, मी कोणाचं नाव नाही घेत, ज्या कारखान्याचे त्यांनी सभासद आहेत, 25,000 रुपयाचे 4 सभासद त्याच्या घरात. त्यांनी कारखान्याचे एवढ्या चक्रा केल्या तरी तुमच्या उसाला गाडी लागली का नाही. कितव्या महिन्याला उसाला गाडी लागते हो नियमाने? नियमाने किती महिन्याला? 12 नंतरच लागते ना साहेब. 18 महिने बरोबर आहे का नाही? जरा सांगा ते जे शेतकरी कितव्या महिन्याला लागली गाडी आहे मागच्या काळातले दिवस? 18 महिन्याला गाड्या तुमच्या उसाला लागल्या. 18 महिन्याला जर तुमच्या उसाला जर गाडी लागत असेल, मग उशिरा ऊस गेल्यानंतर फायदा कारखान्याचा असतो का शेतकऱ्याचा असतो? कारखान्याचा. मग हे त्यांनी केलंय, विसरलो का? लगेच आपण विसरून जा. आता 2 वर्ष झाले, 2 सीझन झाले आपला साहेब. जो शेतकरी कारखान्याच्या चक्रा मारत होता, त्यांच्या चपला दिसून गेल्या, ते शेतकरी दरवाजात आल्यावर त्याला ज्याचा जो खरा मालक आहे कारखान्याचा, अक्षरशः अनेक जण रडले त्या कारखान्यामध्ये जाऊन. माझा ऊस घेऊन तिथं 24 तास बसून राहिले, त्यांचा ऊस गेला नाही. बरोबर आहे का परिस्थिती? त्यांच्या डोळ्यात पाणी, ही परिस्थिती असताना आणि त्या शेतकऱ्यांचे आजचे दिवस तुम्ही आठवा, ज्यावेळेस शेतकरी खरा मालक कोण आहे, सही बडा मालक कोण आहे? आप बोले भगवान आहे. म्हणजे शेतकऱ्याला आपण देवाची उपमा दिली तुम्ही. मग देवाला तुम्ही तुमच्या दरवाजामध्ये, कारखानदारांनी दरवाजामध्ये उभा केलं, त्याला रडवलं, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, तरी तुम्ही त्याच्याकडे बघितलं नाही. ओंकार साखर उद्योग ह्या भागामध्ये आला आणि आज त्या देवाच्या दरवाजामध्ये कारखानदाराला जावं लागतंय. हा फरक तुम्ही त्या ठिकाणी ओंकार ग्रुपने करून दाखवला. हा आशीर्वाद आहे. कितव्या महिन्याला ऊस जातो आता बरोबर टाइमवर जातो का नाही? टायमाच्या आत तुमचा ऊस चाललाय. फायदा शेतकऱ्याचा का कारखान्याचा? आता तुमचं वजन बसतंय, वजन बसल्यानंतर फायदा हा शेतकऱ्याचा होतो. हे जे दिवस साहेब, हे तुम्ही हे दिवस या भागामध्ये आणले. काही जण म्हणतात, मला म्हणायचे भैया भाव द्यायचं. मी सर्व शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो, मी राजकारण कधीच नाही, मी ह्या बाबतीमध्ये मी कधी करत नाही. ज्यावेळेस समजा आज ओंकार साखर कारखाना चालू नसता, हा आपला जो उद्योग आहे, हा कारखाना, हा मुलगा कारखाना आज आपण घेतला नसता, चालू नसता,
काय भाव मिळाला असतो शेतकऱ्यांना? हा? काही तुम्ही घेऊन जावा ऊस, शेतातला ऊस काढा, अशी परिस्थिती झाली असते. ऊस गेला नसता, बाहेर तुमचे दुसरीकडचे ऊस आले असते, बाहेरचा ऊस आला असता, तिकडे तर पैसे द्यायची गरज नाही, ऊस गेला नसता. आज जिल्ह्यामध्ये ज्यांचे मालकीचे अनेक वर्षापासून साखर उद्योगात काम करतात, ज्यांनी स्वतःला एक डिग्री लावून घेतले स्वतःच्या समोर साखर सम्राट म्हणून, फक्त ओंकार हा कारखाना या भागामध्ये हा कारखाना आहे, तर शेजारच्या माणसाला पण तेवढाच भाव 2950 3000 पर्यंत भाव द्यावा लागतो. त्याचाच दुसरा कारखाना, त्याच मालकाचा दुसरा कारखाना लातूर जिल्ह्यामध्ये ज्या लोकांनी त्यांचं भविष्य निर्माण केलंय, ज्या लोकांनी ह्या उद्योगामध्ये त्यांना आणलंय, तिथं साहेब 2750 देतात आणि इथं 2903 द्यावं लागतं. कुणामुळे द्यावं लागतं? मग ह्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी. हा उद्योग आज त्यांनी बोलत असताना त्यांनी भाषण करत नाही, त्यांनी काय नेते नाहीत, काही नाही, पण त्यांची प्रांजळ भावना काय होती? बोलत असताना काय सांगितले त्यांनी? जर शेतकऱ्याचा जर काटा मारला तर हे पाप केल्यासारखं आहे, ही भावना त्यांनी व्यक्त केली. हे बघा, मी अजून सांगतोय साहेब, तुम्हाला पद मिळाले, शेतकऱ्यांच्या आशीर्वादावर तुम्ही मोठे झाला तिथले लोक, पण एवढं पाप या भागामध्ये अनेक लोकांनी, मी कुणाचं नाव घेणार नाही, जसं त्यांनी कॉलर हाताची मनगट घेऊन सांगितलं, वजन बाहेर करा, स्लिप घेऊन या, कुठेही वजन करा, जे वजन बाहेर निघल तेच वजन इथं निघायला पाहिजे. ही हिंमत महाराष्ट्रामध्ये एकच ग्रुप देऊ शकतो, त्याचं नाव आहे ओंकार साखर कारखाना, ओंकार शुगर लिमिटेड. मी लातूर जिल्हा म्हणत नाही, मी महाराष्ट्रामध्ये एकच जण ठासून सांगू शकतो, बाहेर वजन करा आणि इथं आणून तुमचा ऊस घाला. आणि अनेक जण म्हणतात, कस काय तुमचे कारखाने वाढले? तुमच्याकडे 2 कारखाने होते, 4 होते, आज 15-17 कारखान्याचे मालक का झाले? कारण तुम्ही लोकांनी मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाचे काटे मारले, त्याच्यामुळे तुमचे 4चे 2 झाले, 2चं 1 झालं, आमचं 1चे 2 झाले, 2चे 15 झाले. आणि तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने देशातच नव्हे, एक विश्वामध्ये एक किमान 50 साखर उद्योगाचा त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम. काहीला टेन्शन आलं, काहीला वाटतं की त्यांना पळावं लागतं, पण निश्चित नाही. हे कुणासाठी आहे? शेतकऱ्यांसाठी. हे व्हायला पाहिजे. अनेक जणांना ज्यांना कारखाना चालवायचे, मला फोन येतात, मी अनेकदा माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे जात असतो, भेटत असतो, सांगत असतो, मला फोन करतात, संबंधित त्या भागातला कारखाना आहे त्यांना सांग, त्यांना फोन सांगतात. कारण एक चांगलं नाव निर्माण केलेलं, एक ब्रँड निर्माण केलेलं, एक नाव निर्माण केलेलं. एक नाव हे सहज होत नाही, हे विश्वासातून तयार होते, विश्वास निर्माण केला. आम्हाला बरीच अडचण येते, आमच्याकडे बघून घेतो म्हणतात, बघतो म्हणतात, काय काय म्हणतात आम्हा दोघांनाच माहिती. आम्ही कधी कुणाला घरी देखील सांगितलं नाही. कुणाला काय बघायचंय बघून घ्या, आमच्या मागे शेतकऱ्याचा आशीर्वाद आहे, काही होऊ शकत नाही. कुणाही काही जरी झालं, ज्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस साहेब दिवाळीच्या तोंडावर ज्यावेळेस तुमचे 200 रुपयाचा आपला हप्ता पडला, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य, आणि अशा संकटाच्या काळात ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचे पिकं अडचणीत होते, वाहून गेले, तूर गेली, उडीद गेलं, सोयाबीनचा पत्ता नव्हता, काय होईल काय सांगता येत नव्हतं, अशी परिस्थिती असताना दिवाळीच्या तोंडावर आपण 200 रुपये दिले, स्पर्धेमध्ये दिले, आणि साखर फ्री आहे. आज ज्यांनी 25 रुपये 30 रुपयांनी साखर देतात, त्या कारखान्यातली शेवटची खालची राहिलेली त्या साखरेचं क्वालिटी बघा. अरे 25 रुपये घ्या, पण किमान चांगली तरी साखर द्या. आज इथं आपल्या सर्वांच्या ज्यांच्या घरामध्ये साखर आली, क्वालिटी काय हो? कुणी सांगू शकतं का? उरलेली साखर आम्ही बाजूला दिलोय, उरलेली साखर देत नाही.
देवाला निवद हा असतो पहिला दिला जातो, तो शेतकऱ्यांना पहिली साखर दिली जाते आणि त्याच्यानंतर बाजारामध्ये साखर जाते. कारखाना चालू झाला, पहिली साखर आपण कुणाला दिली, कुणाच्या चरणी अर्पण केली, बालाजी देवाच्या चरणी अर्पण केली आणि कारखाना सुरुवात केला. आणि त्याचसोबत इथं बसणारा हा शेतकरी म्हणजे आमच्यासाठी बालाजी देवासारखा आहे. ही साखर शेतकऱ्यांच्या चरणी आम्ही त्या ठिकाणी पाठवून देतो आणि त्याच्यातून तो शेतकऱ्यांचा आशीर्वाद असतो. आपण सर्वजण हे बघा, सुरुवातीला चालू करत असताना काय म्हटलं, 3 वर्ष, 3 वर्षातले 2 वर्ष झाले, अजून 1 वर्ष सांभाळून घ्या. काय म्हटले गोत्रे पाटील साहेब, महाराष्ट्रात एक आदर्श कारखाना आपण तयार करू. आदर्श कारखाना तयार करत असताना आपल्याला डिसिप्लिन राहावं लागणार आहे, नियमात राहावं लागणार आहे. बाकीच्या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये जर बाकीच्या इतरांसारखं जर आम्ही चालायला लागलो तर अडचणच आहे. पण निश्चितपणे ह्याच्यासाठी 1 वर्ष अधिक अजून आपण सर्व शेतकरी बांधव आपण सांभाळले. पण आम्ही कधी सांभाळलं म्हणजे आम्ही कधी बोललो का की बाबा आम्ही इतरांपेक्षा भाव कमी देऊ, असं देऊ. स्पर्धेमध्ये जे असेल आणि स्पर्धेमध्ये घेऊन इतरांना शेतकऱ्यांना भाव देण्यासाठी प्रवृत्त केलं. एक चांगल्या पद्धतीने एक साखर उद्योग, एक चांगलं पाऊल त्या ठिकाणी ओंकार परिवाराने त्या ठिकाणी उचललेलं आहे. आणि अधिकचा जिव्हाळा या भागातील मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत त्यांचा जोडलेला आहे. अधिक सुरुवात करत असताना त्यांनी सुरुवात कुठून केली, आज ओंकार ग्रुपनी सुरुवात करत असताना आज आपल्या भागातून हे पश्चिम महाराष्ट्रातले पुण्याकडचे तिकडं पहिला बहार दिला असता. पण ज्या भागामध्ये खरंच शेतकरी खचलेला आहे त्या भागामध्ये सुरुवात करायला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्या भागामध्ये त्यांनी कारखाना सुरुवात करून त्या ठिकाणी केली. माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की कारखाना तर चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या मेहनतीतून त्या ठिकाणी चालणार आहे. तुम्ही किती जणांनी त्यांना कारखान्यातले जे व्यवस्थेतले लोक असतील त्यांनी पाहिले असतील, त्यांचा डब्बा गाडीत असतो. अजून एकदा मी अख्यांना सांगत असतो, काय असतं डब्यामध्ये, दूध, भाकरी. म्हणजे आदल्या दिवशी भाकरी विचारलं म्हणजे माहित राहायला पाहिजे. बरोबर आहे काही, एक भाकरी त्यांनी आधीच्या दिवसाची त्यांनी दूध भाकरी असं त्यांचं मूळ हे डब्बा घेऊन असं खाद्य करून जर आपण त्या ठिकाणी केलं तर हे चालतंय. या कारखान्यावर एक व्यक्ती म्हणून नाही, एक मालक म्हणून नाही, ह्याच्यावर कर्मचारी, ह्याच्यावर शेतकरी आहेत, ह्याच्यावर बरेच व्यवसाय उद्योगजन ह्याच्यावर त्या ठिकाणी चालतात. या सर्वांच्या पाठीशी त्यांनी टिकले पाहिजे, त्यांनी मोठे व्हायला पाहिजे. हा आपल्या ओंकार ग्रुपचा एक चांगला हेतू त्या ठिकाणी ठेवून आपण त्या ठिकाणी चालवतोय. निश्चित एक चांगला शेतकऱ्यांसाठी चालणारा उद्योग आहे. साहेब मी आपल्याला सांगतो, पाटील साहेबांना, मी आता खंडे साहेबांना सांगत होतो, 2 महिने अडचणीचे होते की नाही अडचणीचे, पाऊस सतत होता. मी पूर्ण 2 महिन्यामध्ये आपल्या सर्वांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो. आप जैसा बोले साहब, सीएम साहब को इधर ला, साहब को सब कुछ दिखा, सगळ्यांना दाखवलं, सगळं केलं. एकच शब्द दिला होता, दिवाळीच्या पूर्वी तुमच्या खात्यावर पैसे जमा करणार. आले की नाही पैसे? मी आमच्या विरोधकाला विचारलं किती मागणी पाहिजे शेतकऱ्यांसाठी. त्यांनी बोलत असताना म्हटलं 25,000. म्हटलं काय 25,000 लागतात? 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर देणार आहे. पहिल्या टप्प्यातला पहिला हप्ता आला, 10,000 रुपये रब्बीच्या पूर्वी येणार, विम्याचे 37,000 रुपये येणार, असे एकत्रित 60,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा होणार. हा प्रयत्न त्या ठिकाणी करू. अजून माझं आव्हान आहे, काही मीडियावाले बोलत असताना एखादी गोष्ट बोललं तर ते शब्द परत माघारी घेता येत नाहीत. आवर्जून सांगतो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टीमध्ये ज्या विधानसभेमध्ये मदत झालेली आहे त्या विधानसभेचं नाव आहे निलंगा विधानसभा. ते महाराष्ट्र शासनाकडनं हे पैसे ते तुमच्या सर्वांच्या खात्यावर जमा आपण केलेले. त्याला लागते, बोललो आम्ही, सांगितलं. आता गेल्या साहेब नशिबाने देवानी पण साथ दिली, राशी चांगले झाले की नाही. आता पंचनामे बदलले जाऊ शकत नाही, सांगा हो का नाही. बदलले जात नाही. चांगलं आले सोयाबीन देखील थोडं, मामा बरोबर आहे. पण ते आमच्या देवाच्या नशिबाने टिकलं, सोयाबीन सारखं पीक टिकलं, मदत झाली. पण तरी देखील नुकसान भरपाई सरसकट नदीच्या बाजूचं गेलं, सोयाबीनाचं नदीच्या बाजूचं, ह्याच्या बाजूचं, ओढ्याच्या बाजूचं हे गेलं.
पण बाकी सर्व शेतकऱ्यांचे देखील जिथं नाहीये तिथं आले की नाही. तुमचं सिंधी कामट 700 हेक्टरला पैसे आले, 3.5 लाख रुपये हेक्टरला पैसे आहेत सिंधी कामटला. एवढे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी एका व्यक्तीच्या खात्यावर आले का पैसे. हे सरकार आपल्या सरकारच्या माध्यमातून हे कारखाना उद्योग व्यवसाय ह्याच्या माध्यमातून माननीय बोत्रे पाटील साहेबांनी फार कष्टातून कारखाना त्या ठिकाणी उभा केलेला आहे. कर्नाटक राज्यामध्ये माननीय आमचे खंड्रे साहेब आहेत, त्यांनी देखील कारखाना हे एकत्रित दोन्ही भाऊ आहेत. आता तुम्ही म्हणायचे की कर्नाटक मधला ऊस येईल, आता तसं पण नाही ना. कर्नाटकमध्ये बॉर्डरचा इकडं ते दोन्ही आता एकच झाले. त्या भागामध्ये सगळ्यांना आपण समान पद्धतीने आपण घेऊन जाऊ शकतो, सगळ्यांना समान पद्धतीने मदत करता येते. थोडं फक्त आपण येणाऱ्या काळामध्ये शेवटी एवढीच विनंती आहे, काटा मारणारे परत तुमच्याकडे येतील. जुने दिवस विसरू नका. काटा मारणारे येतील, जुने दिवस विसरू नका. त्यांनी म्हणत असतील ना, मी शर्यतीने सांगतो, मला काय तुम्हालाच माहिती आहे, शेतकऱ्यांनाच माहिती आहे, बरोबर. मग निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण हे युनिट टिकलं पाहिजे, पुढे झालं पाहिजे, ह्याच्या अनुषंगाने करायला पाहिजे. एक सुरुवात आहे, आपली डिस्टिलरी चालू होईल, सगळे इतर उद्योग जे आपण ठरवले, पंप चालू झाला, उद्या चालून आपल्या डिस्टिलरीचं देखील काम आहे, ते देखील आपल्याला प्रगती पथावर आहे, ते देखील आपण येणाऱ्या काळात चालू होईल. अशा पद्धतीने हा ओंकार परिवार हा एक पाऊल पुढे टाकत चाललाय. हे फक्त आणि फक्त शक्य तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळं आणि माननीय बोत्रे पाटील साहेबांच्या मेहनतीमुळे त्या ठिकाणी पुढे चाललंय, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. त्यांच्या सोबत असणारी त्यांची सर्व टीम, त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी, कर्मचारी, कामगार या सर्वांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांनी त्यांचा देखील ह्याच्यामध्ये वाटा. माझी सगळ्यांना विनंती आहे किंवा आपण ह्या युनिटकडे बघत असताना हे शेतकऱ्यांचं युनिट आहे. पहिल्या वर्षी अडचण आली, मी सांगितलं नाही, पण आज देखील सांगायला पाहिजे. काही जणांनी मुद्दामून आम्ही कारखाना चालू असताना त्याच्यामध्ये लोखंडाचे बार टाकले, लोखंडाचे ठोकळे टाकले की कारखाना बनवा. हे असलं कोणतं राजकारण. किती दिवस आम्हाला कारखाना बंद ठेवावा लागला? 40 दिवस आपल्याला एक दिवस. ही बदमाशी. नुकसान कुणाचं झालं? शेतकऱ्याचा ऊस थांबून राहिला. पण थांबलेल्या ज्याचं वजन करून घेतलं त्यांना देखील जे वजन केले, जरी ऊस थांबून असेल आधी वजन करून घेतलं आणि त्याच्या नंतर जरी ऊस गेला असेल तर पहिली पावती आपण पकडली आणि त्याला ऊसाला आपण तिचे भाव दिला. हे ह्या पद्धतीने. आणि आपल्याला लक्षात आलं की बाबा इथं अडचण व्हायला गेली तर ऊस आपण शेजारच्या कारखान्यासोबत आम्ही करार केला, तिकडं ऊस पाठवला आणि त्याच्याकडनं शेतकऱ्याचा ऊस थांबून न देता त्या ऊसाची जबाबदारी त्या कारखान्यावर न ठेवता आपण आपल्याकडनं त्या शेतकऱ्यांना मदत केली. ही शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना आपल्याकडे उद्योगाची. अधिकचा वेळ न घेता आपण सर्वांनी आशीर्वाद ओंकार परिवार असेल, आम्हा सर्वांवर असेल, अधिक बोत्रे पाटील साहेबांना, त्यांना देखील माझं आवर्जून म्हणणं आहे. या सर्व गोष्टी करत असताना आता त्यांना बोलतो की घोंगडं दिलं, त्यांना घोंगडं देत असताना म्हणतो की घोंगडं तुम्ही सोबत ठेवा, गाडीमध्ये घोंगडं ठेवा. माझ्या गाडीमध्ये मला आत्तानी घोंगडं दिले. बरेच जण म्हणतात दिवस रात्र कसा पळू शकतो. वाईट काहीच आपल्या भागा लागत नाही घोंगडं गाडीत असल्यावर. असंच आहे ना. जुनी मन काय बसायला ह्याच्या खाली का ठेवतो? आपल्याला वाईट नजर लागू नये. त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्यांनी ओंकार परिवारासाठी कोणतीच वाईट नजर भविष्यात लागणार नाही, ती नजर लागू नये म्हणून आज आपल्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला घोंगडं आणि काठी त्या ठिकाणी दिलेली आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांचाच आशीर्वाद हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. एवढंच बोलून मी माझे होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक, खरं तर अक्काचं मार्गदर्शन हा एक प्रकारचा आशीर्वादच असतो आणि मी अक्काला विनंती करतो की आपण या निमित्तानं या साखर कारखान्यांना आशीर्वाद द्यावा, शेतकऱ्यांना आशीर्वाद द्यावा. आदरणीय अक्का. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि परवा दसरा दिवाळी झाली, त्याच्यासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभारंभ. खरं तर आता मला यायला उशीर झाला. आपण बऱ्याच वेळापासून आमची वाट पाहत होतो, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सॉरी. आणि डॉक्टर शिवाजीराव पाटील
सहकार्य करतात. प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर आंबुलगा ह्या बॉयलर आणि आता झालेला आहे. मी जास्त काही आपल्याला सांगणार नाही, फक्त मी शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद देण्यासाठी थांबलेली आहे. या कार्यक्रमास उपस्थित असलेले भालकेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय प्रकाशजी खंडळे, आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाही माहिती नाही, पण प्रकाशजी खंडळे हे आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत, औसा तालुक्याचे आहेत ते, म्हणून त्यांचं जरा जोरदार टाळ्याच्या ह्याच्यामध्ये स्वागत करा. आणि या कार्यक्रमाचे या ओंकार ग्रुपचे चेअरमन सन्माननीय बाबूरावजी बोत्रे, सन्माननीय बगदुरेजी, सन्माननीय आमदार संभाजी पाटील निलंगेकर, सन्माननीय उतरेताई, सन्माननीय मामा, सन्माननीय चुलचुल सुरे काका, सन्माननीय पाटील, सन्माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व आदरणीय सन्माननीय मंडळी. खरं तर मी एवढ्यासाठी मला खोटं काही जमत नाही, खरं सांगण्यासाठी मी उभा टाकले. परवा लगेच फोन, तिथली साखर आली आणि आपली केली, तिथली आली आपली केली. मी घाबरून गेले, काय झालं तर येईल असा माझा विश्वास होता. बोत्रेजीचा जो शब्द असतो ते जे करतात ते बरोबर वेळेला करतात, टाइम टू टाइम असतो, मागे पुढे. त्यांनी दिले म्हणून मी म्हणाव त्यांनी दिले असतील, आमची पण येईल. आणि खरंच दुसऱ्या दिवशी आमची साखर आली, मग तेव्हा लोक खुश झाले. तसं विसरून जाऊ नका तुम्ही. आणि आता आपल्याला सर्वांना एकच विनंती राहील, भैया इथं राहते मी निलंग्यात, प्रत्येक जण आमचा ऊस गेला नाही असं म्हणत असतात. प्रत्येकाचा ऊस वेळेवर नोंदणी प्रमाणात जाईल, ह्याची पण एक नोंद असावं, कारण नोंदणी जेव्हा होते त्याच्यानुसारच सर्वांचा ऊस जातो. म्हणून आपला सर्वांचाच ऊस जाणार आहे, नोंदणी प्रमाणे जाणार आहे. आणि मला एवढंच माहित आहे की बोत्रेजी आपल्याला आणि भैया साहेब आपल्याला दोघं नाही, जे काही ऊसाला योग्य भाव महाराष्ट्रात म्हणजे आपला कारखाना राहीलच राहील दिलेला, पण देशामध्ये सुद्धा बोत्रेजी हे काम करत असताना आपल्या सर्व शेतकऱ्याच्या आशीर्वादानं, म्हणजे आंबुलगा सहकारी साखर कारखाना घेतल्यानंतर आज एवढे युनिट झाले आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आशीर्वादामुळं. तसंच आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आज देशात नाही जगात हा कारखाना नावालौकिक हो, हीच मी त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. आणि आपण सर्वजण आलात त्याच्यासाठी सुद्धा मी धन्यवाद. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते, कारण की पुढे भालकेश्वर कारखान्याला पण गळीत हंगामाचं उद्घाटन आहे, तिकडे जायचं आहे. धन्यवाद.